हरी मोरे बोला. अतिशय आनंदाची बातमी आता सध्या सकाळी सकाळी वाचायला भेटली. अरे वा. लोकमत पेपर मध्ये न्यूज आलेली आहे. हा तात्पुरते घेतले ते मागतात कायम नोकरी. हा. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आली राज्य सरकारच्या अंगलट. अरे बापरे. हा हा. आणि त्यामध्ये विशेष करून एक लेख दिलेला आहे की हा. योजनेचा कालावधी हा 11 महिन्यांचा करणार. हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. हा आणि त्यामध्ये नंबर 1 चा मुद्दा आवर्जून त्यांनी उल्लेख केलेला आहे. सरकारी नोकरीची एक प्रक्रिया असते, ती पूर्ण न करता कोणी नोकरीत कायम करा यासाठी दबाव आणत असेल तर त्याच्या पुढे झुकण्याचे कारण नाही, अशी भावना मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आली. आणि दुसरा मुद्दा दिला त्यांनी की त्यावर एक मिनिट माऊली. त्यावर सर्व मंत्र्यांचे एकमत होते, पण ही योजना 11 महिन्यासाठी करावी असा आग्रह काही मंत्र्यांनी बैठकीत धरला. तो मान्य केल्या जाण्याची शक्यता आहे. अरे वा छान. योजनेला 6 महिने मुदतवाढ द्यावी आणि नंतर ती बंद करावी असाही मतप्रवाह मंत्रिमंडळात आहे. त्यामुळे 6 महिन्यानंतर योजनेबाबत सरकार ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. तो नंतरचा विषय आहे. धन्यवाद माऊली. आपण जो वेळोवेळी पाठपुरावा करत राहिले त्या पाठपुराव्याचं निश्चितच हे फळ आपल्याला आज दिसून येत आहे. 100% माऊली, काय अडचण नाही. सगळ्यांचंच प्रयत्न आहेत. आम्ही मात्र त्यात निमित्त मात्र आहोत. माझी एक पहिल्यापासूनची धोरण आहे की एखाद्या गोष्टीमध्ये वाहून घेतलं की त्या गोष्टीला पूर्णत्वाकडे नेणे, सातत्यपूर्वक अशाही पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडत असतो. आता मी सांगलीला निघालेलो आहे. पत्रकार परिषद आहे माझी 9:30-10 वाजता. त्या ठिकाणी पत्रकार परिषद होऊन पुढली दिशा आपण त्या अनुषंगाने ठरवतोय. आणि माऊली अजून एक प्रश्न होता की आपण 2 तारखेला मुंबईला जाणार आहात असं काल तुम्ही सांगितलं होतं. बरोबर. परंतु 2 तारखेचा आपल्या इथं कुठला तरी कार्यक्रम आहे मठामध्ये, त्याच्या आपले अमृत हस्ते तुमचं काहीतरी हे कार्यक्रम आहे 2 तारखेला. सकाळी 12 वाजता तो कार्यक्रम संपल्यानंतर मी 12:30 वाजता गाडीत बसतोय. अच्छा. कारण रविवार पण आहे. आणि माऊली जे काही आपले आंदोलन होत आहे, हरिभाऊ राठोड सरांच्या मार्गदर्शनात असतील, अनुप सरांच्या माध्यमातून असतील, या सर्वांच्या प्रयत्नामुळे आपल्याला हे येणारी मुदतवाढ भेटणार आहे. त्यामध्ये तुमचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे, हे विसरता कामा नये. हे आमच्या सर्व प्रशिक्षणार्थींची इच्छा आहे. आम्ही खात्रीपूर्वक म्हणजे तुम्हाला हे सांगतो की तुमचा पुढाकारच आम्हाला ही मुदतवाढ देणारा असेल. नाही, माझं ह्याच्यामध्ये फार मोठं काम आहे असं काही नाहीये. कारण आपण सगळ्यांनीच काम करण्याची संधी प्राप्त करून दिली आणि मला एखादी गोष्ट घेतल्यानंतर हातामध्ये ते पूर्ण किती माणसं सोबत आहेत किंवा किती लोक सोबत आहेत हे न घेता ते काम करणे हे डोक्यात असतं. त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केले आणि त्याचं 100% कुठेतरी आता पॉझिटिव्ह कडे वाटचाल होतेली दिसते. 4 फेब्रुवारीला पहिल्यांदा तुम्ही आझाद मैदानावर या आंदोलनात सहभागी झाले माऊली. बरोबर. तेव्हापासून प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी तुम्ही मीडिया समोर आलात आणि मीडिया समोर आपला मुद्दा धरून बसले. हो. आणि त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने बाकीचे करत असतील, परंतु मीडिया समोर तुम्हीच आम्हाला दिसला. नाही, कसं आहे, जो माणूस आता त्यामध्ये आता मी काल रात्री पण चॅनलवरती आलो होतो. मी आज काय करणार आहे ते काल सांगितलं. कारण 1,18,000 विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये त्या मुख्यमंत्री व कार्यप्रक्षेमध्ये काम करतात आणि त्यातील प्रत्येकाने संघटना किंवा माणसं ह्यात कसं असतं की आम्ही अनेक संघटना अनेक कामं बघितलेत, पण माणसं गोळा करण्यामध्ये वेळ घालण्यापेक्षा जो माणूस नेतृत्व करतो त्याने ते प्रामाणिकपणे केलं तर 100% त्याला कुठेतरी यश प्राप्त होत आहे. नक्कीच आपल्याला यश आपल्याला जवळ आलेलं आहे. आता त्यामध्ये आता आम्ही स्वतः पुढे पळतोय. याचा अर्थ असा होतोय की आता मला ते पुढे जावंच लागतं. जर केलं तर मी हे माणूस गोळा कर, मी तो माणूस गोळा कर, हे रोज माणसं गोळा करण्यामध्ये मी जर त्या ठिकाणी हे करत बसलो तर त्या ठिकाणची गोष्टी किंवा त्यांना बोलून घ्या ह्यांना बोलून घ्या असं होत नाही. जशी रान येतं तशी परिस्थिती ते तसं वाटचाल करून आपल्याला आपली दिशा गाठायची असते. नक्कीच माऊली, आपली दिशा ही म्हणजे आपण नेतृत्वहीन नसून नेतृत्व अतिशय एका गोष्टीचं खंत वाटते की मी आजच काही चॅनलवरती हे बघितलं, काही हे बघितलं काय म्हणजे प्रतिक्रिया बघितली 1-2 माणसांची बाईट बघितल्या. तर त्यामध्ये अशी परिस्थिती दिसली की एकंदरीत मंत्री महोदय आहेत जे आपल्या संपर्कामध्ये आहेत
त्यांनी एक चांगली बातमी आपल्याला त्यात गोपनीय बातमी असेल किंवा बाकीची कुठली बातमी असेल तर ते सांगितले असेल समजा, तर ते म्हणून सांगितलेलं ते आपल्या हितासाठी आहे. आपलेच मंडळी त्यांच्यावरती कारवाईची भाषा बोलतात, हे चुकीचं वाटलं जरा थोडं. नाही माऊली, कसं आहे माहितीये का, आपण प्रत्येकाशी सहमतच असू आणि प्रत्येक जण आपल्याला सहमत असेल असं होऊ शकतं. आपल्याला ध्येय गाठायचं आहे. आपल्याला फक्त मुदतवाढ आपलं जे कायम म्हणजे जी मागणी आहे माध्यमातून ना, आणि आज कॅबिनेटमध्ये असेल किंवा मंत्री महोदयमध्ये मीटिंगमध्ये असेल, तिथे काही मुख्यमंत्री वा कार्यप्रदर्शनचे विद्यार्थी त्या ठिकाणी नसणार आहेत. त्या ठिकाणी कोणतरी माणूस, एक प्रतिनिधित्व करणारा माणूस त्या ठिकाणी आहे, एक ज्यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी संपर्कात आहोत. तर तिथे जी घडलेली गोष्ट आहे ती आपल्या घरचे कुटुंब म्हणून किंवा आपल्या मुलाला त्रास होतोय म्हणून त्या ठिकाणची काही बातमी जर आपल्यापर्यंत पोहोचवली असेल तर त्यात तो माणूस दोषी होत नाहीये. नक्कीच माऊली, आपले जे विचार आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नेहमी करत राहू. आजपर्यंत केलंच. आपल्याला हे जे आपली जे संभाषण आहे वगैरे हे युट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यासाठी काही कुठला त्रास वगैरे नाही होत ना? नाही, त्रासाचा काही विषय नाही. आपण काही चुकीचंच कोणाला बोलत नाही आहे. आणि हे जे आहे सगळ्यांच्या चॅनलला तुम्ही आता तुमच्या माध्यमातून तुम्ही विचारता, आम्ही तुम्हाला आपल्याला सांगतो. कारण जशी सुविधा जशी आहे त्या पद्धतीची आपण वाटचाल करतोय आणि आपण ती ताकदीने करतोय. एकंदरीत ह्या सर्वांना न्याय भेटायला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न आहे. आणि आपण आपल्या माध्यमातून जागृती करतो की हे अशा पद्धतीने चालू आहे. कारण कमिटीमध्ये कसं असतं की 100 मंडळी त्यामध्ये असतात. मग सगळेच पॉझिटिव्ह देतील, सगळेच सकारात्मक देतील असं नाहीये. पण जे करते धरते माणसं आहेत त्या सर्वांनी एक विचार विनिमय त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. मी कधी कोणाला डावलून कुठल्या गोष्टी करत नाहीये. याच्यामध्ये सगळ्यांचं श्रेय आहे. आणि मी एक मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षणार्थ एक प्रमुख म्हणून नव्हे तर एक प्रशिक्षणार्थ म्हणून फक्त नोकरीलाच मी निघाली नाहीये. नक्कीच. त्याच पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. नुसतं आपण आंदोलन करून घरी जाऊन बसलेलो नाहीये. त्याचा पाठपुरावा, किती लोकांना कागद दिली, त्याचा सगळा डाटा जो का माझ्याकडे तितक्याच गरजेचा आहे. एक पिशवी भरलेली आहे. अनेक आमदार, अनेक मंत्र्यांना कागद त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी सातत्यपूर्वक आपण 4 तारखेनंतर, 12 तारखेनंतर किती पत्रकार परिषद घेतल्या, किती मीडिया आले, आणि हे सगळे एका छताखाली एका टायमाला 20-20, 30-30, 50-50 पत्रकार एका छताखाली येतात. त्यावेळेस त्यात परिस्थिती त्यावेळेची कशी असते किंवा त्यावेळेस बाकीच्या गोष्टी कशा असतात, ह्याही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पण आपण फक्त हा विषय आमच्यापुरतं मनात मर्यादित न ठेवता तो सरकार दरबारपर्यंत कसा पोहोचला हे पाहिजे आणि कसा पोहोचेल याच्यावरती आम्ही भर देऊन त्यावर आणखी एक मौलिक प्रश्न असा होता की काल रात्री आपण एका न्यूज चॅनलवर मुलाखत देत असताना आपण सांगितलं की आपण कर्नाटकमध्ये आहात आणि नंतर आपण लोकेशन सुद्धा शेअर केलं. लोकेशन शेअर करण्यामागचा आपला उद्देश काय होता? मी याच्या अगोदर एक हे मला वाटतं फोनच्या माध्यमातून जे आपल्या भागातून प्रशिक्षणार्थी मला बोलले की तुम्ही संध्याकाळी भुयार मठावरती होते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही मुंबईला पोहोचले. लोकेशन शेअर केलं नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, काय अर्थ नाही, तो मी तुम्हाला लोकेशन शेअर करत आहे, मी काय करतोय ते सांगत राहील. म्हणजे आपली जे वाणी आहे हे कुठंतरी विद्यार्थ्यांना थोडीशी खोटी असल्यासारखं वाटत आहे, म्हणून तुम्ही त्यांना पुराव्यानिशी जे लोकेशन आहे शेअर करण्याचा आपला प्रयत्न होता का? हो, 100%. कारण त्यांना असं वाटू नये की बाबा अविश्वास निर्माण नाही. विश्वास निर्माण करण्यामध्ये पण काय असं होऊ शकतं. पण ते मला आपल्याकडून आपल्याला भूल तापा किंवा हे दाखवणे, महाराज हे भूल तापा वगैरे कशाला असतं की ते निवडणुकीला बोलत ते शोभतं. भूल तापाला बळी पडू नका किंवा बाकी जे आंदोलन दिशा भरकटत जातात हे कशाला केलं जातं की हे निवडणुकीमध्ये हे वाक्य शोभलं जातं. आंदोलनाला हे पदरचे पैसे खर्च करून, स्वतःचे पैसे खर्च करून, स्वतः धावपळ करून त्या मुलांना न्याय मिळण्यासाठी जर एखादा माणूस काय करत असेल तर त्या भूल थापायचा विषय काय की माझ्या डोक्यावरचं वजन लवकर कमी व्हावं या गोष्टीवरती माणूस भर देतोय. आणि आपण त्याला भूल तापा हे वाक्य कशाला शोभतं की मतदान वेळेस ते कार्य शोभतं. असा कुठलं मतदान किंवा निवडणूक नाहीये. आणि ह्याच्यावरती आम्ही निवडणूक लढायला कुठे जात नाही. कारण गेले 10-15 वर्ष झालं आमच्या भागात तेच म्हणतात की तुकाराम महाराज निवडणुकीला होणार आहे.
पण आपण कुठं निवडणुकीला उभारत नाही. हे तितकंच सत्य आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या भूलथापा हे वाक्य त्या गोष्टीला शोभतं, पण सोशल कामामध्ये हे वाक्य शोभत नाही. आम्ही झोकून घेतलं की पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सोडून आम्ही बाकीचं कुठं नेतृत्व किंवा बाकीची गोष्टी न करता ही सगळ्यांना प्रोत्साहनदायक आणि हा सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि म्हणून आपण तितक्या ताकदीनं त्या ठिकाणी उतरतोय आणि तेवढ्याच ताकदीनं आपण ह्या गोष्टी पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच माऊली. आता आपण मुंबईच्या दिशेने निघाला आहात. नाही, उद्या जाणार आहे. आता सांगलीच्या दिशेने निघाला. सांगलीला चाललोय. 9:30 वाजता पत्रकार परिषद आहे. रात्री मी 3:30 वाजता पोहोचलो. 3:30 वाजता जेवण केलं आणि 2 तास सकाळपारी लवकर आवरून आता मी गाडीत आहे आणि आता सांगलीला जातो. पुढील आंदोलनाची दिशा जी आहे GR येईपर्यंत आपण थांबणार नाही हे आपण ठाम ठरवलेलं आहे. असं आपला प्रत्येक माणसाने त्या गोष्टीशी ठाम राहणं गरजेचं आहे. आम्ही देखील शब्दावरती विश्वास कुठेतरी ठेवावा लागतो, पण जर आणि तर ह्या दोन्ही गोष्टी ह्या चालत असतात. त्यामुळं आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्या गोष्टीच्या अनुषंगाने आणि राहिला प्रश्न आंदोलनाच्या दिशेचा की त्यामध्ये 3 तारखेला एक आंदोलन त्या ठिकाणी मुंबईमध्ये होऊ राहतंय की त्या ठिकाणी आझाद मैदानावरती, पण त्या ठिकाणी 100 लोकांची परवानगी. ठीक आहे, काही हरकत नाही माऊली. आपण नक्कीच या लढ्यात यशस्वी होऊ याच्यात आता कुठली शंका राहिलेली नाहीये. न्यूजपेपरवाल्यांनी सुद्धा आपली दखल घेतलेली आहे आणि सगळ्यांनी दखल घेतलेली आहे आणि आमची जी पुढची दिशा जी आहे ती काही वेळामध्ये आपल्याला सर्वांच्या पुढे पोचतील आणि आपल्या चॅनल माध्यमातून पण पोचतील आणि आपल्या सर्वांचं सहकार्य वेळोवेळी आहे. आणि तुम्ही महाराज हाक द्या, आम्ही नक्की तुम्हाला साथ द्यायला सदैव तत्पर आहोत. तुम्ही फक्त आम्हाला तारीख कळवा, आम्ही तुमच्या जवळ तुम्ही बोला असाल तिथं आम्ही हजर राहायला तयार आहे. ती वेळ येणार नाही, पण तरी देखील आम्ही आमची तयारी दर्शेला शेवट सोडणार पण नाही. नक्कीच नक्कीच महाराज. काल महाराज आपण भास्कर जाधवांचा उल्लेख केला होता, त्यांच्यासोबत काही बोलणं झालं का नंतर? हो, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी बी सकारात्मक दृष्टीतून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही 2 तारखेला मुंबईमध्ये का जातोय की पुढली तयारी पण बाकीच्या गोष्टीची असणं गरजेचं आहे. जर समजा सरकारने सकारात्मक निर्णय किंवा सकारात्मक दृष्टीतून वाटचाल नाही झाली तर आपल्याला व्यथा त्या ठिकाणी मांडण्यासाठी पण हे लोक सक्षम झाले पाहिजेत. त्यासाठी पण आपण दोन्ही गोष्टीतून आपण वाटचाल करतोय. पण हे कधी की शेवटच्या श्वासापर्यंत आपण एका सरकारवरती विश्वास ठेवलेला आहे. जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजित पवार साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून आपण चाललोय सध्याच्या. त्यामुळे सार्थ विश्वासाला कुठेतरी तडा जाणार नाही, कुठेतरी पॉझिटिव्ह येईल अशा भूमिका ठेवून आपण वाटचाल करतोय सध्या. नक्कीच माऊली, पुढची अपडेट तुम्ही आम्हाला द्याल हीच अपेक्षा बाळगून आज आपली रजा घेतो. धन्यवाद साहेब. नमस्कार. नमस्कार.